ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा म्हणजे आमदारकीची निवडणूक आहे. माहिती आहे ना? माहिती असलंच पाहिजे. मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो. मतदार राजाचा तू पाण्यासारखा वाघ, मतदार राजाचा तू पाण्यासारखा वाघ, मतदार राजाचा तू पाण्यासारखा वाघ. अहो ऐकलं का? आपली दिदी 18 वर्षाची झाली. आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. हो ना, तिचे आता लग्न करायला हवे. अहो थांबा थांबा थांबा, काय करताय तुम्ही? काय बोलताय हे? माझी मुलगी 18 वर्षे झाली, तिच्या लग्नाचा विचार करायलाच हवा. 18 वर्ष म्हणजे लग्नाचं वय असतं मॅडम. ते वय लग्नात नसतं, ते तर जबाबदार नागरिक बनायचं असतं. 18 वर्ष झाली की आपलं नाव मतदारांनी नोंदवावं, मतदानाचा हक्क गाजवा. सर्वजण ऐका मित्रांनो, आपले वय 18 वर्ष झाले की मतदारांनी नाव नोंदवावं, आपली लोकशाही सशक्त. जगात सर्वात मोठी असणारी आपली लोकशाही या देशातील प्रत्येक निवडणूक ही आपल्या घरातील सणासारखी साजरी करायला नको का? एकदम बरोबर. म्हणूनच सर्वांनी यात सहभाग घेतलाच पाहिजे. अहो मॅडम, माझे वय आत्ताच 18 वर्ष पूर्ण झाले आहे आणि मला मतदार यादीमध्ये नाव नोंदवायचे आहे. तर त्यासाठी काय करावे लागेल? हो मॅडम, माझं पण आत्ताच 18 वर्ष पूर्ण झाले. माझं नाव मतदान यादीत नोंदवण्यासाठी काय केलं पाहिजे? अरे वा, चांगला प्रश्न आहे. आपले नाव मतदार यादीत येण्याकरिता आपल्या जवळच्या ग्रामपंचायत आशा सेविका तहसीलदार क्षेत्राशी संपर्क साधावा व फॉर्म नंबर 6 भरून घ्यावा. त्यासाठी आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी लागते. इतकी सोपी पद्धत आहे. समजलं का मंडळी? अरे वा, मग मॅडम मी आजच माझ्या मित्र-मैत्रिणी सोबत माझे पण नाव मतदार यादीमध्ये नाव नोंद करते. हो, मी पण माझ्या मित्रांना घेऊन येतो. आपण सर्व करू ठीक, आपण सर्व करू ठीक, आपण सर्व करू ठीक. जागर मतदानाचा, जागर मतदानाचा, जागर मतदानाचा. अरे काय चाललंय तुमचं? कसली मतदानाची गोष्ट? काही नाही, हीच मतदानाची गोष्ट. ज्याला मतदान केलं त्याला मतदानच जात नाही म्हणे, आणि दुसऱ्याला मत करते म्हणे. मशीन मध्ये छेडछाड केली जाते म्हणे. हे बघा, असलं काही होत नसतं. निवडणूक आयोगाने या फोनवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकलेलं व पाहिलेलं सगळं चुकीचं आहे. निवडणूक आयोगानं व्हीव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन आणलेलं आहे. त्यामुळे आपण ज्याला मतदान करतो त्यालाच मतदान पडते. वय वय, पेपर मध्ये आणि टीव्ही मध्ये पण बघितलंय. आपले मतदान सुरक्षित आहे म्हणून मंडळी तुम्ही मतदान करावं याचा आनंद घ्या. जर मी मतच केले नाही तर माझ्या एका मतानं काय होणार? हो ताई, फरक पडणार आहे. मी व तुम्ही या देशाचे नागरिक आहोत. हा देश जसा माझा आहे तसा सर्वांचा आहे. त्यामुळे मतदान हे सर्वांनी केलेच पाहिजे. मतदान हे सर्वांनी, मतदान हे सर्वांनी. मताची ताकद ओळखूया, मताची ताकद ओळखूया. चला मतदान करूया, चला मतदान करूया. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. जय लोकशाही, जय लोकशाही. चला तर मंडळी, या मतदान राजाला जागवूया, लोकशाहीला वाचवूया. बघितलं का मंडळी, आता जे काही घडलं ते. मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण मतदान केलेच पाहिजे. शासनाने आपल्याला मतदाना दिवशी सुट्टी देखील दिलेली आहे. त्या सुट्टीचा आपण उपयोग केलाच पाहिजे. मतदान हे प्रत्येकानं केलेच पाहिजे. नमस्कार, मी विरासती पाटील, इयत्ता 8वी. आताच आपण पाहिलेले जागर मतदानाचा व जागर लोकशाहीचा हे पट्टनाट्य आमच्या माध्यमिक विद्यालय पंडिवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या पट्टनाट्याचे लेखक व दिग्दर्शक आमच्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री A.S. शिर्के सर यांनी केले. या पट्टनाट्याचे नेपथ्य व दिग्दर्शन आमच्या शाळेचे शिक्षक कोरवी सर, M.K. पाटील
सर श्रीकांत सर यांनी केले. याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.